नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क, पोलीस भरती तसेच इतर भरत्यांसाठी ट्रेंडिंग जी.के. तसेच ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे आपण प्रश्न पाहणार आहोत. लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा PDF हवा असेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही या व्हिडिओचा PDF घेऊ शकता. तर बघा, प्रश्न पहिला विचारलेला आहे बघा, काळा घोडा कला महोत्सव खालीलपैकी कोठे भरतो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. काळा घोडा कला महोत्सव हा दरवर्षी आपल्या मुंबईमध्ये भरत असतो. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर मित्रांनो, भाकरा नांगल हा जो प्रकल्प आहे तो बघा सतलज या नदीवर स्थित आहे. पर्याय क्रमांक ए सतलज हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सतलज या नदीवर स्थित आहे. मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे भाकरा नांगल. लक्षात आलं. भाकरा हा जो प्रकल्प आहे तो हिमाचल प्रदेशमधील भाकरा या ठिकाणी आहे आणि नांगल हा जो प्रकल्प आहे तो पंजाबमधील नांगल या ठिकाणी आहे. दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत मित्रांनो, नाव एकत्र आहे भाकरा नांगल. ओके, लक्षात असू द्या. भाकरा धरणाच्या जलाशयास गोविंद सागर असं नाव दिलं जातं. काय गोविंद सागर असं म्हटलं जातं भाकरा धरणाच्या जलाशयास. लक्षात आलं. मित्रांनो, जगातील सर्वात लांब धरण असा एक प्रश्न विचारला जातो बघा. तर जगातील सर्वात लांब धरण हिराकूड हे महानदीवर आहे. हिराकूड हा जो डॅम आहे तो जगातील सर्वात लांब डॅम आहे, जो हिराकूड महानदीवर स्थित आहे. लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी रिव्हिजन ठेवलेली आहे सर्व प्रश्नांची, ती नक्की बघा, जेणेकरून तुमचं पाठांतर व्हायला आणखी चांगली मदत होईल. तर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, वाळवंटातील हिरवळीच्या भागास काय म्हटले जाते? वाळवंटातील हिरवळीच्या भागास काय म्हटले जाते? बघा, ओएसिस. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ओएसिस आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागली आहे? मित्रांनो, भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागली आहे? बांगलादेश आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, भारताला किती देशांची सीमा लागलेली आहे? तर बघा, एकूण 7 देशांची सीमा भारताला लागलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सीमा बांगलादेशची लागलेली आहे. किती? 4096 किलोमीटर. 4096 किलोमीटर ही सीमा बांगलादेशची लागलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो चीन. त्यानंतर मित्रांनो, सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे विचारलं तर बघा, सर्वात कमी सीमा भारताला लागलेली अफगाणिस्तानची 106 किलोमीटर. किती? 106 किलोमीटर अफगाणिस्तानची सीमा भारताला लागून आहे. लक्षात आलं. सर्वात जास्ती बांगलादेश 4096 किलोमीटर, सर्वात कमी अफगाणिस्तान 106 किलोमीटर. एकूण देशांची सीमा लागलेली आहे 7. लक्षात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवलेले मंडालेचे तुरुंग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो, कोणत्या देशात आहे मंडालेचे तुरुंग? तर बघा, म्यानमार. म्यानमार याचं जुनं नाव काय? ब्रह्मदेश. लक्षात आलं. म्यानमार जुनं नाव ब्रह्मदेश. तर या देशामध्ये मंडालेचे तुरुंग आहे, जिथे लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. मित्रांनो, याच तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात आलं. कोणता? गीता रहस्य हा ग्रंथ. तर बघा मित्रांनो, म्यानमार भारतापासून केव्हा वेगळा झाला आणि कोणत्या कायद्याने वेगळा झाला? कमेंट करून सांगायचंय. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेला आहे? तर कोणता कविता संग्रह आहे? पर्याय क्रमांक ए बघा, विशाखा हा जो कविता संग्रह आहे तो विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज असं म्हटलं जातं, यांनी लिहिलेला आहे. कोणता? विशाखा. लक्षात आलं. तर मित्रांनो, रंग माझा वेगळा हा जो कविता संग्रह आहे, रंग माझा वेगळा, हा सुरेश भट यांचा कविता संग्रह आहे. कोणाचा? सुरेश भट. रंग माझा वेगळा, सुरेश भट. त्यानंतर जातक हा जो कविता संग्रह आहे तो विंदा करंदीकर यांचा कविता संग्रह आहे. नव्या माणसांचे आगमन हा जो कविता संग्रह आहे तो नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह आहे. लक्षात आलं. आणि
विशाखा हा कोणाचा आहे तर विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिक्स संघटनेची संख्या 5 वरून किती झाली आहे? तर मित्रांनो, आता ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण 10 देश सदस्य आहेत, 10 सदस्य असणार आहेत. मित्रांनो 11 असणार होते, परंतु अर्जेंटिनाने या ठिकाणी नकार दिलेला आहे, म्हणून आता 10 सदस्य आहेत. मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स संघटनेची 15वी परिषद पार पडली. तेथे साऊथ आफ्रिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत सायरिल रामाफोसा यांनी जे काही 6 देश होते त्यांना समाविष्ट होण्यासाठी निमंत्रण दिले होते. तर बघा ते 6 देश कोणते होते? तर बघा तर मित्रांनो, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व इथिओपिया आणि अर्जेंटिना हे जे 6 देश होते या देशांना समाविष्ट होण्यासाठी विनंती करण्यात आली होती, परंतु अर्जेंटिना या देशाने नकार दिलेला आहे, म्हणून बाकीचे 5 देश समाविष्ट झालेले आहेत आणि आता एकूण संख्या झालेली आहे 10. तर बघा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व डॅश डॅश हे ब्रिक्स संघटनेत समाविष्ट झालेले नवीन देश आहेत. तर कोणता देश आहे बघा 5वा? तर बघा इथिओपिया, पर्याय क्रमांक सी इथिओपिया हा. आणि इथिओपिया आणि इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE हे जे काही देश आहेत ते नव्याने समाविष्ट झालेले आहेत. आता टोटल संख्या झालेली आहे किती? 10 एवढी झालेली आहे. अर्जेंटिना या देशाने नकार दिलेला आहे. मित्रांनो, ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय शांघाई चीनमध्ये आहे. कुठे? शांघाई या ठिकाणी चीनमध्ये आहे. याची स्थापना जी झाली होती ती 2009ला झालेली होती. मित्रांनो, 16वी परिषद कुठे होणार आहे? 2024ला 16वी परिषद कुठे होणार आहे? तर ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, कारण याच्यावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मुंबई, मद्रास या ठिकाणी रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झालेला आहे. मित्रांनो, रयतवारी पद्धत कोणी लागू केली विचारलं तर बघा थॉमस मनरो यांनी ही रयतवारी पद्धत लागू केलेली आहे. कोणी? थॉमस मनरो, नाव लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो, या 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व अवंतिकाबाई गोखले, पर्याय क्रमांक सी अवंतिकाबाई गोखले यांनी केलेले आहे. मित्रांनो, यांनी गांधीजींचे मराठीत चरित्र लिहिलेले आहे, त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. बघा, गांधीजींचे जीवन असे त्या ग्रंथाचे नाव आहे जे अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले आहे. लक्षात असू द्या, गांधीजींचे जीवन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? तर मित्रांनो, ब्रिटिश आणि भिल्लांमध्ये झालेल्या नांदूर शिंगोटे येथील युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेलेला आहे. नांदूर शिंगोटे पुणे नाशिक रोडवर असलेले गाव आहे. या ठिकाणी झालेल्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवराची खोली किती आहे? मित्रांनो, नवीन प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी. बऱ्याच जणांना माहीत आहे उल्कापातामुळे कोणते सरोवर तयार झाले असा प्रश्न असतो. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न असतो. कोणत्या पाण्याचे सरोवर आहे, खारे की गोडे असा प्रश्न असतो. पण आपण वेगळा घेतलेला आहे, याची खोली किती आहे असा आपण प्रश्न घेतलेला आहे. तर बघा, लोणार या सरोवराची खोली 137 मीटर एवढी आहे. पर्याय क्रमांक डी 137 मीटर. जर मित्रांनो कुठे हा ऑप्शन नसेल आणि 150 ऑप्शन असेल तर तेच योग्य उत्तर देऊन टाका, कारण सुमारे मागे पुढे चालते, पण एक्झॅक्ट जे काय आपलं उत्तर आहे ते 137 मीटर असणार आहे. मित्रांनो, हे जे सरोवर आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार या ठिकाणी असलेले हे सरोवर आहे. लक्षात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? तर मित्रांनो, हे जे म्हटलेलं आहे ते महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे. भारतीयांच्या इच्छेनुसार असेल हे महात्मा गांधी यांनी म्हटलेले होते. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी किंवा जीवनवाहिनी असं म्हटले जाते? तर बघा, पंचगंगा या नदीला
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी किंवा जीवनदायी नदी म्हटलं जाते? तर मित्रांनो, पंचगंगा ही 5 नद्यांनी मिळून तयार झालेली नदी आहे. तर कोणत्या नद्या आहेत बघा? कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. कोणत्या? कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांनी मिळून ही नदी तयार झालेली आहे. मित्रांनो, ही पंचगंगा जी नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? कृष्णा नदीची उपनदी पंचगंगा. आणि पंचगंगा आणि कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर नृसिंहवाडी या ठिकाणी. हा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला आहे. कुठे या दोघांचा संगम होतो? तर बघा, नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. या ठिकाणी दत्त मंदिर आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलेलं नाही? त्यानंतर प्रश्न बघा, भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला समुद्र किनारा किती आहे? तर मित्रांनो, भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला समुद्र किनारा हा 6100 किलोमीटर आहे. 6100. काही जण काय करतात, प्रश्न वाचल्या वाचल्याच उत्तर देऊन टाकतात 7516. तर मित्रांनो, आधी प्रश्न नीट वाचायचा. मुख्य भूमी आणि एकूण भूमीला वेगवेगळा किनारा आहे. तर बघा, मुख्य भूमीला 6100 आणि एकूण आहे 7516 किलोमीटर. यापैकी बघा 1416 किलोमीटर आहे तो बेटांना लागलेला समुद्रकिनारा आहे. भारतीय बेट आहेत त्यांना लागलेला समुद्रकिनारा आहे किती आहे? 1416 किलोमीटर. आणि मुख्य भूमीला आहे 6100. दोन्ही मिळून 7516 किलोमीटर एकूण समुद्रकिनारा लाभलेला आहे. लक्षात आलं? 15200 ह्या भारताची जी काही भूसीमा आहे त्याची लांबी आहे 15200 किलोमीटर. लक्षात आलं? तर मित्रांनो, भारताची पूर्व पश्चिम भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर बघा 2933 किंवा 2933 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे. उत्तर दक्षिण किती आहे? 3214 किलोमीटर लांबी आहे. लक्षात आलं? सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. आपलं मूळ उत्तर आहे 6100 किलोमीटर. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न बघा, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर मित्रांनो, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे. पर्याय क्रमांक ए संख्यात्मक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आता झालेल्या प्रश्नांचे आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून हे प्रश्न तुमच्या माइंडमध्ये फिट होऊन जातील. बघा, फटाफट रिव्हिजन मारूया आपण. प्रश्न पहिला, काळा घोडा कला महोत्सव खालीलपैकी कोठे भरतो? योग्य उत्तर आहे मुंबई. मित्रांनो, प्रश्न वाचला की उत्तर लगेच मनामध्ये गेस करा. प्रत्येक प्रश्नाला असंच करा जेणेकरून प्रश्न तुम्हाला पाठ होऊन जातील. त्यानंतर प्रश्न आहे, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर आहे सतलज. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे बघा, वाळवंटातील हिरवळीच्या भागास किंवा प्रदेशास काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओएसिस. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागली आहे? पर्याय क्रमांक ए बांगलादेश योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवलेले मंडालेचे तुरुंग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए विशाखा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिक्स संघटनेची संख्या 5 वरून किती झाली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 10. त्यानंतरचा प्रश्न आहे, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व डॅश डॅश हे ब्रिक्स संघटनेत समाविष्ट झालेले नवीन देश आहेत. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी इथिओपिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मुंबई मद्रास. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अवंतिकाबाई गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नांदूर शिंगोटे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवराची खोली किती आहे?
योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 137 मीटर। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी। खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी किंवा जीवनवाहिनी असे म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचगंगा। त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला समुद्र किनारा किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6100 किलोमीटर। त्यानंतरचा प्रश्न आहे बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संख्यात्मक। तर मित्रांनो आपण रिव्हिजन घेतलेले आहे, तुम्हाला आता हे प्रश्न एकदम फिट डोक्यामध्ये बसणार आहेत। मित्रांनो 1 मीटर म्हणजे किती फूट कमेंट करून सांगा। 1 मीटर म्हणजे किती फूट कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या। धन्यवाद।